नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला मंडळी, वेगाने घडामोडी घडत आहेत आणि त्याच आपण जाणून घेणार आहोत. बातमी महत्त्वाची, त्यांनी आपण सुरुवात करतोय. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही असं म्हणत कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तक्रार केली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे. अर्जुन जगताप वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी, अन्यथा आम्ही काम करणार नाही असं वक्तव्य अर्जुन जगताप यांनी केलंय. भारतीय जनता पार्टी म्हणून तरी आपण सर्वांनी जर आपण एक पत्र मी दिले भारतीय जनता वडगाव शेरी मतदारसंघाचे साई केले, तर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं जर आपल्याला उमेदवार भेटला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून आम्ही एनसीपी राज्यसभा गटाचं काम आम्ही करणार नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षालाही जागा मिळावी. हे नैसर्गिक आहे. हे निर्णय जे आहेत हे त्या पक्षातील सर्व महत्त्वाचे वरिष्ठ नेते, कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठरवणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ही व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही. भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाचा आदेश अंतिम मानून कामाला लागेल. नक्कीच वडगाव शहरीमध्ये आमची चांगली शक्ती आहे, चांगलं काम उभं राहिलेलं आहे. कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे, पण याचा निर्णय सर्वस्वी प्रमुख पक्षातील नेते आणि कोर कमिटी ठरवेल.